हे गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर कानात हेडफोन टाकून गाणे ऐकण्याची मज्जाच वेगळी असतं हो ना. म्हणून तर चेअर्स वगैरे केले आणि निघाले पायदळ पायदळ. गाईज पाय दुखत होते पण संडे होता, कुठेतरी जायची इच्छा होती. संडेच्या दिवशी हे सर्व दिसलं, बापरे. मग नंतर बुलेट दिसली. गाईज बुलेट इज माय फेवरेट आणि ते दिसताच माझं मन हाय हाय. दादाला सापडली पतंग पण तेही फाटून गेली. जिनके पास आना था वो आयाही नाही. गाईज इथेच तर बसल्या ह्या दोघी पण, यांच्याच तर कडे यायचं होतं. मग नंतर काय साईडलाच मंदिर होतं. मी म्हटलं चल दर्शन वगैरे करून येते. मग दर्शन वगैरे करायला आली मी मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता. आणि या मंदिरामध्ये कोण कोण आला मंदिरमध्ये दर्शन वगैरे केल्याने आणि बाहेर निघाली तर या तिघींचा काहीतरी मसला होता गाईज. मग नंतर याला म्हटलं दे बरं, म्हटलं पतंग आम्ही ना कधी बघितली नाही म्हणताच त्यांनी हातामध्ये देऊन दिली. ठीक आहे म्हणते, हे बघ म्हणते ग्रीन कलरची आहे. मग नंतर आम्ही बघत होती की कोणाची मेहंदी जास्त रंगलेली आहे. मग नंतर काय हे कार्ड्स वगैरे आणलेलं होतं पण यायचं नव्हतं आपल्याला, माहीत नाही पण पोकेमॉन आहे हे माहिती होतं. नंतर माझी इच्छा झाली बॅडमिंटन खेळायची. गाईज एक्सपर्ट होती पण काय करता, कॉक इतका पळत होता कशासाठी आय डोंट नो. गाईज खूप दिवसानंतर बॅडमिंटन हातात घेतली होती म्हणूनच असं होत होतं. पण तरी कुदू खेळून घेतलं गाईज मी. आणि कोण एका जागेवर उभं राहून असं खेळतो गाईज, पण मी तर नाही खेळू शकत. मी तर इकडे तिकडेच धावत राहतो. कुदू खेळल्यानंतर थकवा तर येणारच गाई. मग या तिघींना असं काय दिसलं जे मला नाही दिसलं. मग नंतर काय मस्त हिला मेहंदी वगैरे काढून दिली. कशी बनली गाईज मेहंदी. मग नंतर काय आजसाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.